नमस्कार मित्रांनो, वनरक्षक या पदाबद्दल मित्रांनो जास्तीत जास्त मला ज्या कॉमेंट्स आल्या त्या कॉमेंट्सची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। कारण या ठिकाणी बऱ्याच जणांच्या मनात शंका होत्या, प्रश्न होते आणि त्या सर्व शंका आणि प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मोस्टली या ठिकाणी 3 प्रश्नांवर जास्त शंका आणि प्रश्न होती। यामध्ये शैक्षणिक पात्रता, त्याचप्रमाणे वयोमर्यादा आणि त्या ठिकाणी फॉर्म भरण्याबद्दल 1-2 काय होत्या की कसं भरायचं काय नाही, त्या ठिकाणी ते उत्तर देण्याच्या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे। यामध्ये शैक्षणिक पात्रता पहा मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या 12वीला माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र जी परीक्षा आहे, एक विषय पाहिजे, कोणताही एक, सर्व नाही, कोणताही एक तर विज्ञान असावा, गणित असावा, भूगोल असावा, अर्थशास्त्र असावा, यापैकी किमान एक इथं सांगितलेलं आहे तुम्हाला, किमान एक विषय असावा। कितवीला? 12वीला। बरेच जण म्हणत आहेत सर माझे 10वीला विषय होते पण 12वीला नाही, मी भरू शकतो का? नाही, लक्षात ठेवा। किंवा काही जण म्हणत आहेत सर माझं 12वीला ग्रॅज्युएशनला म्हणजे BA आहे, आता अर्थशास्त्र आहे, माझं 12वीला आता यावेळेस विज्ञान आहे किंवा 12वीला भूगोल विषय आहे माझा, सॉरी 12वीला नाही, ग्रॅज्युएशनला। लक्षात ठेवा 10वीला कोणते विषय आहेत त्याशी काही घेणं देणं नाही। या ठिकाणी तुमचे ग्रॅज्युएशनला कोणते विषय आहेत त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी काही घेणं देणं नाही। तुमचे 12वीला लक्षात ठेवा मित्रांनो, 12वीला हे विषय पाहिजे। तुमचे जर ग्रॅज्युएशन तुमचं BAला अर्थशास्त्र असेल, भूगोल असेल, काही फरक पडत नाही। तुमचे 12वी इयत्ता 12वीला तुमचा विज्ञान तरी पाहिजे किंवा गणित तरी पाहिजे किंवा भूगोल तरी पाहिजे किंवा अर्थशास्त्र, यापैकी किमान एक विषय पाहिजे, गोष्ट समजून घ्या। त्यानंतर सेकंड पहा, अनुसूचित जमातीसाठी फक्त या ठिकाणी 10वी पासची अट दिलेली आहे। माजी सैनिकांसाठी 10वी पास आहे आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखरे व वनकर्मचाऱ्यांचे पाल्य यांना माध्यमिक म्हणजे 10वी पास असले तरी ते फॉर्म भरू शकतात, फक्त प्रमाणपत्र पाहिजे। वयोमर्यादा 18 ते 25, लक्षात ठेवा 18 ते 25 याबद्दल तर काही नाही पाहिजे, बऱ्याच जणांचे प्रश्न आली होती याबद्दल सुद्धा। आणि जे इतर मागासवर्गीय आहेत त्यांना 5 वर्ष म्हणजे 30 वर्षापर्यंत ते फॉर्म ह्या परीक्षेचा भरू शकतात। आणि या ठिकाणी माजी सैनिक जे आहेत त्यांना मित्रांनो या ठिकाणी 3 वर्ष एवढी सूट होती, खेळाडूंना 5 वर्ष। आणि या ठिकाणी प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त तसेच मागासवर्गीय उमेदवाराकरता सरसकट कमाल वयोमर्यादा 45 आहे। प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता आणि मागासवर्गीय ते कोणत्याही प्रवर्गातले असतो त्यांना 45 वर्षाची सूट आहे। पदवीधर आणि पदविकाधारक अंशकालीन यांना सुद्धा सरसकट 45 आहे आणि रोजंदारी मजूर कार्यालयामध्ये त्यांना सुद्धा 55 आहे। आता आणखी एक प्रश्न होता या ठिकाणी लक्षात ठेवा, आणखी एक मित्रांनो या ठिकाणी आहे महत्त्वाची सूचना की या ठिकाणी तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरलात तर तुमचा पहिलाच फॉर्म हा ग्राह्य धरला जाईल। तुम्ही दुसरं जरी तुमची आयडेंटिटी बदललात, दुसरा युजर ID पासवर्ड काढलात तरी त्यांना ते कळून जाईल आणि फक्त तुमचा पहिलाच अर्ज ग्राह्य धरला जाईल। पण समजा तुमच्या पहिल्या अर्जामध्येच काही चुका झाल्या असतील, लक्षात ठेवा, आणि त्यामुळे तुम्ही दुसरा अर्ज भरला तर काय होणार आहे, तर पहिला अर्ज तुमचा ॲक्सेप्ट केला जाणार आहे जरी चुका असल्या तरी। जर तुमच्या पहिल्या अर्जामध्ये चुका असतील तर ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला पहिल्या अर्जात चुका असतील तर त्यांनी एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी एक तुम्हाला कॉन्टॅक्टसाठी एक एक ID दिलेला आहे, त्या ID वर तुम्हाला भेट द्यायची आहे। 1 मिनटं या ठिकाणी पहा मित्रांनो, इथं करायचं inquiry@mahapariksha.gov.in ह्या ईमेलला संपर्क करायचा किंवा ह्या टोल फ्री नंबरला तुम्हाला या ठिकाणी संपर्क करायचा आहे। जर तुमचा पहिलाच फॉर्म चुकला असेल त्यामुळे तुम्ही दुसरा फॉर्म भरत असाल तर, कारण पहिला फॉर्म ॲक्सेप्ट केला जाईल त्या ठिकाणी आणि पहिल्याच फॉर्ममध्ये तुमच्या चुका आहेत, त्यामुळे इथे ह्या ईमेल IDला आणि मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा। त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा तुम्हाला एकाच वनवृत्तासाठी अर्ज करायचा आहे, एकापेक्षा जास्त वनवृत्तासाठी अर्ज करायचा नाही। आणि जास्त केलात एकापेक्षा जास्त वनवृत्तासाठी अर्ज तर तुमचा पहिल्या वनवृत्तासाठी जो अर्ज केला होता तोच ग्राह्य धरण्यात येईल आणि तुमची नेमणूक मित्रांनो ज्या नंतर जर त्या वनवृत्तासाठी झाली तर तेथे तुमची नेमणूक तुम्हाला तिथं अपॉइंटमेंट लेटर, तुमची पदस्थापना त्या ठिकाणी देण्यात येईल। त्याचप्रमाणे आणखी एक मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे, या ठिकाणी पहा 10 नंबरचा जो पॉईंट आहे 10 पॉईंट त्यामध्ये सांगितलेलं आहे की उमेदवाराने अतिरिक्त माहितीच्या पर्यायावर क्लिक करावे आणि आपल्या जात प्रवर्गाबद्दल माहिती भरावी। उमेदवाराकडे जात प्रमाणपत्र असल्यास त्याबद्दल विचारणा केली जाईल आणि जर असल्यास ड्रॉपडाऊनमधून त्याने आपला प्रवर्ग जात निवडावा आणि उमेदवार जर अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडत असेल तर त्यास तो ST पेसा प्रवर्गामध्ये अर्ज करू इच्छितो की नाही याची निवड करावी। आणि यस म्हणला उमेदवार हा एका वेळी फक्त एकाच वनवृत्तासाठी अर्ज करू शकतो। जर उमेदवार
एस टी पेसा प्रवर्गातून अर्ज करत असेल तर त्याची फक्त त्याच्या एस टी पेसा जिल्ह्याच्या विभागासाठी अर्ज करू शकेल मित्रांनो। म्हणजे पेसा एस टी पेसा जे अनुसूचित क्षेत्र आहे तर तो त्याच्याच अनुसूचित क्षेत्रासाठी अर्ज करू शकेल। तो आपल्या जिल्ह्याच्या बाहेरच्या आपल्या विभागाचा त्याच्या जो जिल्हा ज्या विभागात येतो त्या विभागासाठीच मित्रांनो त्या विभागातीलच अनुसूचित क्षेत्रासाठी तो अर्ज करू शकतो। त्याच्या बाहेरच्या दुसऱ्या कोणत्या विभागाच्या अनुसूचित क्षेत्रासाठी तो अर्ज करू शकणार नाही। ही गोष्ट या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा। दुसऱ्या कुठल्याही एस टी पेसामधून अर्ज करू शकत नाही। जर एका उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज केले असे आढळल्यास त्याचा कालक्रमानुसार पहिला अर्ज ग्राह्य धरला जाईल। बाकीच्या गोष्टी मित्रांनो त्याच आहेत। तुमचा आधार क्रमांक आहे, माहिती भरावी लागेल। ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहेत त्यासंबंधी त्यांनी माहिती भरायची। बाकीच्या गोष्टी मित्रांनो त्याच आहेत। आणखी शंका प्रश्न असतील तर मित्रांनो तशी लिहा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल। व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।